बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। పోనీకి రోడ్ లేదు, ఆ నీళ్ళు లేవు, మంచిగా బోరింగ్ లేవు, ఎక్కడ పోనీకి అజ్జిబ రస్తనే లేదు, అజ్జిబ ఇక్కడ పడి ఉండాలి ఏమైనా जीव गेला तर तुम्ही भरून देणार का? घेतात अर्ज आणि झोपून टाकतात आणि सारखा येऊन जर नुसतं मत मागा मत द्या हात जोडायला येते, संपलं त्यांचं तेवढं काम बघून घेतात जातात, पुन्हा तुम्ही राहावा नाही तर मरा, त्यांचं काय का कशाला आम्ही त्यांना मत आलं तरी चपलीने मारतो। नीलमनगर भाग 4 इथं सुभाष देशमुख आमदार आहे, प्रणिती शिंदे खासदार आहे, 4 नगरसेवक, 3 बीजेपीचे, 1 शिवसेनेचा आहे। इथं आतापर्यंत एवढं कोटीचा खर्च झाला, फक्त जाहिरात सांगतात, इथं 1 रुपयाचा निधी आला नाही, फक्त घोषणाबाजी करतात, मतदान आले तर सगळ्यांना मत मागतात, संपलं। सोलापूर शहराच्या नीलमनगर भाग 4 भारतनगर परिसरामध्ये आहोत। प्रभाग 19 हा या ठिकाणी येत असतो, मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नागरिक वेळेवर टॅक्स भरून देखील त्यांना प्राथमिक ज्या सोयीसुविधा महापालिका प्रशासनाने पुरवायला पाहिजे होत्या त्या त्यांना मिळत नाही आहे। रस्ते असतील, ड्रेनेज असतील, पिण्याचे पाण्याचे लाईन असतील, या मूलभूत सोयीसुविधा या नागरिकांना मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम सध्या या नीलमनगर भाग 4 परिसरामध्ये आलेली आहे। या ठिकाणच्या नागरिकांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊ। పేరు చెప్పు, ఏం త్రాసు? శశికళ అర్కల్। ఏం త్రాసు ఉన్నది? ఈడ రస్త లేదు, అజ్జిబాత పోనీకి రోడ్ లేదు, ఆ నీళ్ళు లేవు, మంచిగా బోరింగ్ లేవు, ఎక్కడ పోనీకి అజ్జిబ రస్తనే లేదు, అజ్జిబ ఇక్కడ పడి ఉండాలి ఏమైనా పడాలి లేవాలి। ఎన్ని వర్షం ఉంటావు? మేము 40 వర్షే అప్పటి సంత అయితే ఇప్పటిదాకా ఏమీ సోయలేదు। ఏమేం కావాలి మీకు? మాకు రస్తా కావాలి, డ్రైనేజ్ కావాలి, మళ్ళంటే గటర్ లైన్ కావాలి, రోడ్ కావాలి। వానాకాలంలో ఏం త్రాసు అవుతుంది? వానాకాలం ధర చెప్పక ఎక్కడ ఓనికి రాదు, రానికి రాదు, అజ్జిబ ఇంట్లోకి బయటకి రానికి రాదు, పూరా బురద, పడతాం లేస్తాం వస్తాం। మెంబర్లు రాలా? ఏ మెంబర్ రాడు, ఎవడు రాడు। భారత్ చౌక మెంబర్ కర్లీ కడిగితే కర్లీ ఏమంటాడు, నువ్వు మెంబర్ అరకల్ బాయ్, నువ్వు మెంబర్ అరకల్ బాయ్, నేను మెంబర్ ఉంటే ఊకుండా పోదంటే నేను చేపిస్తాంటే అన్న। त्रास ఉన్నది? त्रास भरपूर ना त्रास। काय नाव तुमचं? काय त्रास? माझं नाव आहे भाग्यश्री कालदीपै सर, भाग्यश्री कालदीपै। आणि इथं पावसात तर आम्हाला खूपच त्रास होत आहे, जायला यायला काही आम्हाला खूपच अडचण आहे, आणि लहान लेकरांना शाळेला सोडायचं म्हणजे खूप त्रास होत आहे। काय त्रास आहे? अहो चिखलात जायचं कसं, यायचं कसं, लेकरं पडायला लागलेत, म्हातारे माणसं पडायला लागलेत, आम्हाला पाण्याची सोय नाही, काय नाही, आणि ड्रेनेजची सोय नाही, गटर लाईन नाही, बोरिंग जवळ नाही, काय नाही, पाणी आणायचं कुठून, काय नाही, पाणी आम्ही लांबनं भरतो सर। आता 2-3 महिने झाले नळ आलाय, म्हणजे घर तक्रार केली का नाही? नाही सर, आम्ही जाऊन आलो, शिंदे साहेबाकडे वगैरे जाऊन आलो, काय तेवढंच अर्ज लिहून घेतात, झालं, येतो म्हणतात, परत कोणी येत नाहीत, काय नाही, म्हणजे गरिबांकडे कोणच समस्या आहे सर। आता 40 वर्ष झाले हेच चाललंय, काय 40 वर्ष झाले हेच चाललंय। माझे आई वडील तर इथंच त्यांचं हे झालंय, म्हणजे माझे वडील तर अक्षरशः पडत होते इथं, वडील सारखं। पाऊस आला तर मग कसं रस्ता बंद होतो? पूर्ण रस्ता बंद होतोय, चिखलातून पाणी थांबतंय, चिखलातून आम्हाला यावं जावं लागतंय, आणि चप्पल हातात धरून जावं लागतंय, 2 महिना 15 दिवस जात नाही, चप्पल तुटतात, एवढं समस्या तर आहे बघा सर। नगरसेवक कोण येत नाहीत का? नगरसेवक येते जाते सर, हा म्हणतात, काय बघत पण नाही करत पण नाहीत, हो म्हणतात, तेवढ्या पुरता मतं मागायला येतात, परत त्यांनी ढुंकून सुद्धा बघत नाहीत। आता निवडणुका आल्यात, मतदान करणार तुम्ही त्यांना? काय करायचं सर, आम्ही नाही करणार मतदान, आम्ही तर सरळ म्हणणार आम्हाला रोड करून द्या, मग आम्ही मतदान करतो, नाहीतर आम्ही करतच नाही मतदान, नाही करणार मतदान। ఏం త్రాసు ఉన్నదా? ఏం పేరు? కనికి రేణుకా కనికి ఇది ఆ ఏరియా?
ఇదే నీలం నగర్ భారత్ చౌక్. ఏం త్రాసు ఉన్నది ఈడ నీళ్ళ త్రాసు ఉన్నది, రోడ్ త్రాసు ఉన్నది, అంతా త్రాసే ఉన్నది ఈడ. మేము వచ్చి 30 ఏళ్ళు అయింది. 30 ఏళ్ళు అయింది, 30 वर्ष అయింది. ఏం కావాలి మీకు? మాకు నళ లైన్ కావాలి, రోడ్ కావాలి, పోనీకి రానికి రస్తా కావాలి, అన్ని కావాలి. మేము దూరంకి వెళ్ళి తీసుకున్నాం. లేవు పైప్ లైన్ నింపుతాము. మాది అసలు పెండింగ్ లేదు మాది. అయితే కూడా ఇట్లా ఉంటారు మీరు అందరు చిన్న పిల్లలు. అట్లానే ఉంటున్నాం, అందరు ఉంటున్నాం, మేము బి ఉంటున్నాం. ఏం చేయాలి? మాకు రస్తనా లేదు. అతను నగర సేవకు వస్తే ఏమంటలేడు, పోతాడు, వస్తాడు, పోతాడు, అంతే. दीपाली कटारे. काय त्रास आहे? रोड व्हायला पाहिजे. चालायला येत नाही पाऊस आल्यावर. पाणी पण नाही आहे इकडं. लांबून आणतो आम्ही पाणी. लहान लहान लेकरं पडतात पाऊस आल्यावर शाळेला जाताना. रोड व्हायला पाहिजे म्हणाला. पाण्याचं एक पाहिजे, कनेक्शन पाहिजे. पाण्याचं काय नाही, लय अवघड आहे पाणी. नगरसेवक येतात तरी काम होत नाही. किती दिवस झाले तर नाही आहेच. कुठं व्हायला रोड नाही झालंय. कोण येत नाहीत बघायला. मत मागायला येतात पण काम करायला येत नाही. पण नाही झालं की आता मतदान करणार का तुम्ही? रोड होजेपर्यंत करत नाही. आता रोड पाहिजे आम्हाला. पाण्याचं लय अवघड आहे. पाणी लय हैराण होतं आणायला. आम्ही बोरिंगवरचं पण लांब होतं की पियाचं दुसरीकडून घेतो, लांबून आणतो. सोलापूर मध्येच आहे. इथंच आहे आमचं घरच. सोलापूरच. पाहुणे आल्यावर काय म्हणते ते बघून सगळं वरडतात. काबर घेतलं इकडं म्हणतात घर. मग कसलं आहे म्हणतात रोड, ते सगळं म्हणतात. सोलापूरच आहे का नाही? सोलापूरच आहे. नाही पाहुण्यांना काय वाटतं कुठे जर खेडेगावात? मग तसंच म्हणतात की. क्या तकलीफ है बोलो? अदो डेलीज नहीं है, पानी नहीं है, नल का पाइप नहीं है हमारे कने। अब जाते तो रास्ते से चलने को नहीं आता है, चिक्कुड़ है। और हमारे भाऊ को परसों गए बरस साफ चाबे पानी में से आको घर कने चाहे पानी ठहरे सो। कितने बार मेंबर को जाको बोलते तो लाख नहीं डालते भर। हाँ वता अभी पानी भी नहीं देखो। हाउ टैक्स तो नल का भी लगा को छोड़े, हमने नल नहीं क्या नहीं। नल नहीं फिर भी टैक्स है। हाँ 5,500 है हमारा टैक्स नल का। हाँ बच्चे वगैरह कैसा रहते हैं? मच्छर फिर बच्चे क्या रोज लगाते मच्छर कोई नहीं है, लगा कुछ सोते ही और तो सोए तो भी क्या ये अच्छा है मना। कितने सालों से तकलीफ है? अभी हमने अभी आकू भी 40-45 है इधर। हाँ धन्य रही जब से यहाँ है दुकान में। अभी क्या कुछ नहीं हुआ? अभी क्या नहीं हुआ, क्या हमारे भाऊ को साफ चाबे तो पानी में से आको कितना पानी ठहरे, देखो कितना गंदा है वहाँ पूरा। नमस्कार, माझं नाव सुनीता आहे. बोला बोला बोला. इथे नळाच्या काही सोयी सुविधा नाही, काय नाही. आणि लेकरांना जर शाळेला वगैरे सोडायचं असलं तर पावसाने पूर्ण रोड सगळं कच्चं होतंय. मग आम्ही कसं यायचं जायचं. मग लहान लेकरांना कसं हे करायचं. मच्छर वगैरे चावते तर मग लेकरांना मच्छर वगैरे चावतात. मग कसं काही नगरसेवक काही हे करत नाही. ती मनावर घेतात पण करायला कोणीच येत नाही. तर घरात नाही म्हणून सर इथं सगळ्यांचंच येतं. मला 2 येतं. हो मग मच्छर वगैरे चावतात. माझं नाव उमा गणेश फणसे. काय त्रास आहे? आम्हाला काय नाही बघा, येऊन 40 वर्ष झालं, पर काय इथं रोड नाही आहे, पाणी नाही, ड्रेनेज नाही, सगळ्या गोष्टीने त्रास आहे. परत आम्ही जाऊन बायका पण सगळं अर्ज लिहून घेतला, तिथे जाऊन तक्रार केलं तर त्याने हो म्हणते तर इकडं काय येत नाही ती काय नाही. हां पण सारखा हो म्हणायचं. परवा गडी पण पाठवून दिला, फोटो काढून पाठवून दिला, वर पण पाठवून दिला, तर त्यांनी तेवढंच हो पर हा म्हणते तर अजून तिकडंच जातात. काय येत नाही ती, काय बघत नाही ती, काय नाही. पाण्याचा तर खूप त्रास आहे आम्हाला. रोडचा पण त्रास आहे. पाऊस आला तर आम्हाला जाता येत नाही, येता येत नाही. आमचे लेकरं बाळ सगळे चिखलामध्ये पडतात, पण त्यांनी काय लक्ष देत नाही ती काय नाही. हां आणि सारखा येऊन जर नुसतं मत मागा मत द्या हात जोडायला येतात. संपलं त्यांचं तेवढं काम बघून घेतात, जातात. पुन्हा तुम्ही राहावा नाही तर मरा. त्यांचं काय गरज संपली, खलास झालं. आता कशाला आम्ही त्यांना मत आलं तर चपलीनं मारतो. हां आता आलं तर येऊ दे की तरी येतात. किती वेळा आम्ही गेला तर त्यांना हे नाही, आमचं जरा पण किंमत नाही गरीबाची. इथं सगळं लेकरं बाळा घेऊन येतात, कशा त्रासमध्ये काढावं त्यांना आहे का जरा तर काय. हां तेच म्हणते की कचरा गाडी सुद्धा नाही, कशाची सोय नाही इकडं. काय गटर नाही, ड्रेनेज नाही, पाणी नाही, रोड नाही. फक्त येऊन जाऊन नुसतं मतं मागायला येतात. आता आले की काय करतो? चपलीनं पडवायचं. हां चप्पू. हां नाव सांगा. गोपाळ करे. हां काय त्रास आहे? आमच्या एरियाला काय रोड नाही, काय नाही, चिखलात पडलेलो आम्ही. आमचा जीव
किती वेळा पडला? मी 4 वेळ पडलो, आमचा वडील 8 वेळ पडलाय. आमचा जीव गेला तर तुम्ही भरून देणार का? सांगा माझा. कोण येत नाही नगरसेवक? हा, नगरसेवक येत नाहीत का? कोणी नाही येता. कोण आहे नगरसेवक सांगा मला. तुम्ही सांगा. इथल्या एरियाला नगरसेवक कोण आहे सांगा मला. आता तुम्हाला माहित पाहिजे. हा, तुम्ही विचारलं ना मला. नगरसेवक लोकांना येत नाही, कोण मत मागायला येतात. मी आता पण ना 100 वेळा सांगितलो, कोणी काय कानावर घे नाही. काय करता आता? आता मतदान आलाय, काय करणार तुम्ही? आता मतदान आला, आता आमच्या घरावर येणार, पाय पडणार. देणार का मत? कशाला तो पहिला आमचा सोय केलं तर आम्ही देणार. आमचा सोय केलं ना, त्यानंतर आमचा जीव मागा, जीव देतो तुम्हाला. रस्ते करा, ड्रेनेज. अरे आम्हाला सोय नाही, मला तुम्हाला घेऊन काय करत काय म्हणते? मत द्या न द्या म्हणते. द्या नाही म्हणत, माताच मागू नका की मागू. काय ठेवायचं नाही तर काय मातासाठी कशाला येतो तुम्ही? येऊ नका, तुमचं समस्या सोडवायला पाहिजे. ठीक. ఏం పేరు? ఏం శివాజీ కరణ్కోట్. ఏం త్రాసున చెప్పు. ఇప్పుడు డ్రైనేజ్ చేసింది అప్పటికే అర్థమైంది. ఈ డ్రైనేజ్ చేసిర్రు, రోడ్ కాలే పడుతురు, ఎవడి పుడితే అవుతుంది ఇంతే. మళ్ళా నడి పైపు లేదు, నడి పైపు లేదు, అవతల ఈడ లేదు. నీళ్ళు దానికి అక్కడ వాళ్ళు త్రాసు ఉన్నది. ఎన్ని ఇల్లు ఉన్నాయి? 4 बोळ, 1 2 3 4 ఒక 100 ఇల్లు ఉన్నాయి. एकावन्न. ओढू नगरसेवक, आमदार, खासदार रावडू नाड 4 नगरसेवक करली, परुडू 2 मिनिटं, परुडू पहिला इंकोसारी చెప్పు. करली, పురుడు, కొండి, దుత్తురుకారు, ఈ 4 నగరసేవకులు ఉన్నారు. ఓడు ఏం పనికి వస్తారు అంటారు, వస్తారు. 4 నగర आमदार सुभाष देशमुख, खासदार शिंदेताई. ఇప్పుడు शिंदे మనకి మనిషి ఎప్పుడన్నా సుభాష్ దేశముఖ్ ఆలే का? వచ్చి రాలేడు. రాలే. ताई प्रणिती ताई రాలే. ఆఫీస్కి పోయినాం. ఏమన్నాడు ताई? అడవులు అందరు ताई ఏమన్నది? అన్నారు. బరి వేస్తాను. ఏం పని కాదు? బరేలే. మీకేం కావాలి? రస్తా, నడవడానికి రస్తా, నై పైప్, లైట్ వచ్చింది, అది మెయిన్ కావాలి. नमस्कार, मी शिवराज मरब नीलमनगर परिसरमध्ये राहतो आणि भाग क्रमांक 19 मध्ये राहतो मी. आणि इथं नगरसेवक आहे ना, सगळे नगरसेवक झोपलेले आहेत. आणि नगरसेवक असं आहे की दम जाते, कबड्डी गोष्ट करतात. आणि इथं कसं जंगल आहे, ते आहे, हे आहे म्हणतात. आणि इथं मता कशाला मागायला येतो तुम्ही? आम्हाला रोडची व्यवस्था करा. आणि ते बाग ना झुंड क्रमांक 4 ऑफिस आहे की गुरुनानक चौकात. बरोबर. त्याला मेट्रे साहेब म्हणते माणसाला पाठवतो, बघू अर्ध पण देऊन आलो मी नळासाठी पाणी. सर नळा पाणी बारीक येते म्हणून, म्हणजे मी हे केले नाही. आणि गणपतीच्या मला ते पण अर्ज करून आलं सर, भर टाका म्हणून. काही नाही सर, फक्त घेतात अर्ज आणि झोपून टाकतात. ह्यांच्याकडून काही काम होत नाही, काही काम होत नाही. मी म्हणालो काही काम होत नाही. आता नगरसेवक झाला, आमदार येतात का? सुभाष देशमुख आमदार आहे, आतापर्यंत एक फिरकला नाही इथं आमदार. आणि आमदार सुभाष देशमुख आहे ते. खासदार कोण आहेत? खासदार आपला ताई प्रणिती ताई आलेत? एकदा पण आले नाहीत, एकदा पण आले इकडे फिरकला नाही. फक्त मटा विनंती ताई एवढाच आहे की तुम्ही एवढं विनंती आहे की इकडे या एरियामध्ये. आणि फक्त मता मागायला येतात आणि मत मागितलं का येत नाहीत. ठीक आहे. आणि त्यांचं काम संपलं की येत नाहीत. ओके. तुझा वैष्णव. हा, काय त्रास आहे बाळा तुम्हाला? मी शाळेत जाताना चिखल मध्ये पडते. किती वेळा पडली बाळा? सोडा तुम्ही. 4 वेळा. आणि त्रास होते का बाळा जाताना? चिखल नाही आहे, घाण लागतंय पायाला? तसंच जाते शाळेला? तसंच जाते का? पाणी आहे का? पाण्याचं नळ आहे का? नळ कुठनं पाणी कुठनं भरते? लांब आणावं लागतंय. बर, ठीक आहे. दप्तर कुठं पडलं त्या दिवशी? चिखलात पडलं की नाही दप्तर? माझं नाव यमुनाथ मिस्किन. किती वर्षापासून मी इथं 38 वर्षापासून राहतो. काय समस्या आहे? हे एकदम दयनीय अवस्था आहे. हे गटारी नाही आहेत, ड्रेनेज नाही आहे, रोड नाही आहे. अवस्था कसं आहे इथे? एवढी घाणेरडी अवस्था आहे. ढास, मच्छर, पाण्याची व्यवस्था बरोबर नाही, घंटा गाडी येत नाही, कचरा गाडी काय येत नाही, लाईट कधी बंद असते कधी चालू असते. एकही काम नाही आहे. एकही नगरसेवकाने तर काम केलेलं नाही. बऱ्याच ठिकाणी तक्रार केलेलं आहे. प्रत्येक नगरसेवकाला सांगितलं
इथे ते कर्ली आणि दुसरे कोण गुरुशांत दुते पहिले होते ते चार नगरसेवक आहेत. हा कोंडी आमदार कोण आहेत? आमदार देशमुख सुभाष देशमुख. बापू कधी आले? नाही कधी एकदा आले होते मागच्या लोकसभा निवडणुकीला फक्त सांगून गेले गोड गोड बस त्याच्यानंतर काही सांगितलं नाही. ताई आले खासदार? नाही कोण आलं नाही. तुमची काय मागणी सांगा? मागणी काय रोड ड्रेनेज लाईट काय जे 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 अत्यावश्यक वस्तू आहेत जे गरजा आहेत त्याच सोलापुरातच आहे पण अशी अवस्था आहे. टॅक्स भरतो संपूर्ण टॅक्स घेतात संपूर्ण टॅक्स भरतो सगळं काही करतो इथं काहीच नाही आहे. गेले 38 वर्षापासून ही अवस्था आहे. कोणी लक्ष देत नाही. कोणी लक्ष देत नाही. तर सगळं भरा म्हणते. काय बोलला? नळ राहू द्या न राहू द्या. प्लॉट आहे ना तुमच्या नावावर ते प्लॉट असला समजा तुम्हाला वर्षाला टॅक्स येणारच म्हणजे येणारच. आणि टॅक्स तुम्ही येऊन बघा तिथं पाईप 200 मीटरच्या वर आहे पण मी त्यांनी काय म्हणते 200 फुटाच्या वर नाही 300 फूट पर्यंत असलं तर तुम्ही घ्यावंच लागताय. त्यांनी महानगरपालिका म्हणतात घरात पाणी येत नाही तरी टॅक्स बिल मध्ये आणि काय म्हणतात माहिती आहे का तिथं मी गेलो स्वतः तिथं गेल्यानंतर नळावाल्याला सांगितलं आम्हाला नळा द्या. त्यांनी काय म्हणताय बॉन्ड द्या 100 रुपयाचा आम्ही तुम्हाला नळ देऊ पण येता का नाही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. आणि खर्च सांगतात 25,000 रुपये आणि 25,000 रुपये घालायचं पाणी नाही आलं तर ते तुमचं स्वतःच जबाबदारी. महिलांना त्रास आहे पाण्याचा फुल भरतात पाणी मग फुल पाणी भरतात म्हणजे ज्याच्याकडे येते त्याच्याकडनं पैसे देऊन भरतात. आणि एवढं घाणेरडी अवस्था आहे. लहान मुलांना डेंग्यू होत आहे मच्छर चावला तर असं ताप येत आहे काही अवस्थाच नाही. तर आम्हाला तर हे आलं ना पाऊस आला समजा संपला गाडीच अटकताय माणूस अडकताय. कालच माझा एक पोरगी माझ्या गाडीचं नगरसेवक आमदार काही कोणी घेत नाही. प्रणिती घेत नाही बापू घेत नाही कुठला नगरसेवक घेत नाही काय नाही. त्यांचं मतदान झालं संपला विषय. आता विधानसभा निवडणूक कोण बी आले नाही. आणि मतदान मागायला येतात तो मुद्दा मांडतो आम्ही मुद्दा मांडल्यानंतर तोपर्यंत हा म्हणणार आम्ही ते करू हे करू म्हणून प्रत्येक टाइमला हेच बहुमत. जुबेर शेख नीलमनगर भाग 4 इथं सुभाष देशमुख आमदार आहे प्रणिती शिंदे खासदार आहे 4 नगरसेवक 3 BJPचे 1 शिवसेनेचा आहे. इथं आतापर्यंत एवढं कोटीचा खर्च झाला फक्त जाहिरात सांगतात. इथं 1 रुपयाचा निधी आला नाही फक्त घोषणाबाजी करतात. मतदान आले तर सगळ्यांना मत मागतात संपलं. ह्याच्यानंतर कोणी इथं भटकत पण नाही फक्त मत मागायला एवढे येतात. काय त्रास आहे इथं रस्ता नाही ड्रेनेज नाही पाणी नाही. पाऊस पडले तर इथं यायला झालं रस्ता नाही. वारंवार जाऊन फक्त करतो बघू असं तसं फक्त भूल तापा देऊन पाठवतात. आता लोक असतील लहान मुलं गरोदर वयस्कर माणसं मुलं लहान असतात त्यांना यायला झालं त्रास आहे. इथं कोण लक्ष देणार. फक्त एवढं कोटी खर्च केलं जाहिरातीमध्ये सांगतात सुभाष देशमुखने एवढं कोटी खर्च केलं सांगतात. इथं 1 रुपयाचं निधी नाही आहे फक्त 2-3 हजार रुपयाचं मुरुम टाकायला यांना टाइम नाही आहे. इथं मतं मागायला येऊ देत त्यांना त्या हिशोबाने उत्तर देऊ आम्ही. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर परफ्यूम मसाजर हेअर ड्राय इम्पॉर्टंट गॉगल इम्पॉर्टंट वॉच नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट मक्का मस्जिद समोर विजापूर वेस्ट सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.